हॅलो, एसीपी दिव्या स्पीकिंग. हा नमस्कार मॅडम. तुम्ही छापून आणलेले फोटो पाहिलेत नाही, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हो, बोला. कोणाला ओळखता तुम्ही? अपर्णा. हां, बोला ना. काय सांगायचं तुम्हाला? ती माझी पुतणी होती. तिचा आणि तिच्या आईचा म्हणजे माझ्या वहिनीचा मृत्यू झालाय. पण मॅडम मला खात्री आहे की त्यांच्या सोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय. नाही, म्हणजे नेमकं काय झालं होतं तुम्ही मला सांगाल? माझ्या वहिनीला दम्याचा त्रास होता आणि त्या डॉक्टरांनी त्याचा फायदा घेऊन तिला विनाकारण ऑपरेशन करायला सांगितलं होतं. त्यासाठी 5 लाख रुपये खर्चही सांगितला होता आणि ते पैसे सुद्धा त्यांच्याकडून त्यांनी घेतले होते. काय? तुम्ही हे खात्रीने सांगू शकता की ऑपरेशनची गरज नव्हती? हो, मी माझ्या डॉक्टरांना वहिनीचे सगळे रिपोर्ट दाखवले होते आणि त्यानंतर माझी वहिनी अचानकपणे गेली आणि वहिनी गेल्यानंतर काही दिवसातच अपर्णाने आत्महत्या केली. पण ती मुलगी आत्महत्या करणाऱ्यातली मुलगी नव्हती मॅडम. प्लीज तुम्ही या प्रकरणाचा तपास करा. थँक्यू सो मच तुम्ही माहिती दिल्याबद्दल. मी बघते केस आणि काही माहिती लागली तर कळवते तुम्हाला. थँक्यू. या सगळ्यांमागे डॉक्टर आहेत. मला परत एकदा केसची नीट अभ्यास केली पाहिजे. हॅलो, मिस्टर अमन, मी एसीपी दिव्या सिंग बोलतेय. कसे आहात तुम्ही? कसा असणार मॅडम, मंजूच्या आठवणींवर जगतोय. सॉरी तुम्हाला त्रास देतेय, पण मला काही माहिती हवी होती. हा, बोला ना. तुमचे डॉक्टरांशी संबंध कसे होते? तसे चांगलेच होते. आणि मंजूचे? सुरुवातीला चांगले नव्हते, पण नंतर सुधारले. नाही, म्हणजे मला थोडं डिटेलमध्ये सांगा ना, नेमकं काय झालं होतं? म्हणजे सुरुवातीला डॉक्टर आवडत नव्हते मंजूला. तिला खूप राग यायचा त्यांचा. सतत माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत असता. काय हो, तुम्ही म्हणता ना लोक तुम्हाला देव माणूस म्हणतात, किमान त्याची तरी लाज ठेवायची. पण नंतर तिच्या लक्षात आलं की डॉक्टर तिला वाटतायत तसे नाहीयेत. चांगला माणूस आहे तो. डॉक्टर, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुमच्या जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला का? नाही, अजून झाला नाहीये. मी गावी आल्यावर पूर्ण करतो असे म्हणलेत ते मला. काय झालं मॅडम, तुम्ही त्यांच्याबद्दल एवढी का चौकशी करत आहात? नाही नाही, काही नाही, सहज विचारलंय. तुम्ही काळजी घ्या, काही माहिती लागली तर कळवते तुम्हाला. डॉक्टरांबद्दल प्रत्येक माणूस वेगळं बोलतोय. मंजू जमीन विकणार होती. अपर्णा ने अपने माँ के ऑपरेशन के लिए डॉक्टर को पैसे दिए. हे सगळे एकाच माणसाशी कनेक्ट आहेत, तो म्हणजे डॉक्टर. येणं काळ पाऊस पडतो. ए माकडा, काय चालेल? काय चाललंय तुझं? हा, लिव्हर फुटून मरशील की एक दिवस. तुझं काही डोकं फिरलंय बरं? फिरलंय माझं डोकं. माझं डोकंच फिरलंय. अरे लगा त्या डॉक्टर्सनी लगीन करायचं नाही, तरी बी त्या दिव्या मॅडम त्यांच्या मागे लागलं. इथं मला लगीन करायचंय, पण माझ्याशी कोण लगीन करत नाही. अरे कशाला सुखाचा देव दुखाच घालतोय तू? हा, पायावर तोंडा मारून घेशील अशा ना एक दिवस. इथं तुझं दुःख वेगळं, त्या डॉक्टरांचं दुःख वेगळं. नाही, पण तुला सांगतो ना आम्ही, लगा दिव्या मॅडमने डॉक्टरांशी असं वागायला नको पाहिजे होतं लगा. भैया, हे दिव्या मॅडम किती शिकल्या सवरलेल्या आहेत. काय शिकल्या सवरलेल्या माणसांना प्रेम होत नाही का? अरे जसं तुला बायको पाहिजे का नाही, तसं दिव्या मॅडमला पण नवरा पाहिजे असेल. विजय भाऊ, अरे विजय भाऊ, अरे विजय भाऊ. विजय भाऊ, तुम्हाला जेलमधनं सोडलं होय त्यांनी. तुम्हाला हे असं बघून लय भारी वाटतंय बघा. हो, सोडलं त्यांनी.
त्यांना कळलं असेल माझं रेशमावरचं प्रेम खरं आहे. मी काही केलंच नाही, मग सोडलं. बरं झालं बघा. नाही नाही, सत्याच्या बाजूनेच नेहमी देव असतोय बघा. हा हा. म्हणजे डॉक्टर साहेबांनी पण काय केलं नाही म्हटल्यावर त्यांना बी ते काय करू शकणार नाहीत. हा आणि तसं बी आता डॉक्टरांचं लगीन होणार आहे. होणार, सगळं होणार. डॉक्टरांचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार. हो विजय भाऊ, अहो, काय करताय तुम्ही? अहो, तुम्ही सोडलेली ना दारू, नका परत त्याच्या नादी लागू, नका त्याच्या आहारी जाऊ, असं नका त्या बाटलीला हात लावू. विजय भाऊ, मी काय म्हणतो, ती दारू आहे की नाही तुम्हाला झेपत नाही. आणि माझं कसं एकदम वेगळं आहे की नाही, नाही? नका पिऊ द्या. असं म्हणता? हा. नंबरी काम केलंय तुम्ही. हा. वतली कसं चला आता, चल ना. चल. इकडे इकडे. बाटली ओतली. मुडद्या गप की जरा. अगं आज्जा का आपल्या दीदीचं लगीन नाही, दीदीचं लगीन. अगं आज्जा का नाच की. हे डोळ्यात बघ. वाचलं. तुझा त्याला घातलं नेऊन डाबऱ्यात, तिकडे तुझं मड बसव की दीदीचं लगीन करत कशाला रे माझं मर नाचतोय. तुला लग्ना दिवशी कळलंच बघ मी काय करतीये ती. आई काय करणार आहेस ग तू? तुला काय सांगू, तू बी लय मर करतेस ना लग्नात. गाढवा मर वाचली गीता आणि रास्ता गोंधळ बराच होता. असं आहे बघ तुझं. अरे तुझा तिकडे डाबरा बसू की माझ्या मोर कशाला नाचतोयस रा. अगं तू लय बेकार मारलंय बघ मला. अगं आहे कशाला ग त्या लेकरावर राकारती. त्यांनी ठरवलंय होय लगीन. आता घरात तुझं कोण ऐकत नाही म्हणून त्याचा राग तू त्या टोण्यावर काढतीस. तर मी बघतीस की माझं कसं कोण ऐकत नाही ती. लग्नाचा दिवस उजळू दे. अगं मी बी धागावचं पाणी पिलिया. अगं आहे मला सांग तरी तू की डिंपीचं लगीन कसं थांबवणार आहेस. तुला कशाला का नसतं चौकशा. तळाला भोकन वरण झाकान. माझं मी बघते काय करायचंय ती. तुझं तू काम करतात. एवढी मोठी झाली पण काय कामाची नाही. अगं आहे मी काय काम करत नाही होय. तर 24 तास कामावरच पालती पडलीच नाही का. खायला कारण धनीला भार. बोल तू नुसती मला बोल बघ. तुला ना माझं सुखच बघवत नाही. राहू दे जाते मी माझी काम करायला. जा कामच कर, आता जाऊन हातून जाऊन पडशील. बघतीच आता मी त्या कंपाऊंडरचं चांगलं काढते बघ बाहेर. कसा लगीन करतोय ती. काही करून माझ्या बोटाचे ठसे मॅच नाही झाले पाहिजे. ही दिव्या खूपच हुशार निघाली. ह्या दिव्याचं काहीतरी केलं पाहिजे. हे डिंपल पण ना. डिंपल काय तुझं. दिव्या मॅडम तुम्ही आता इथे या ना आत या. काय झालंय. डॉक्टर आय एम सो सॉरी. प्लीज मला माफ करा. मी खूप दुखवलंय तुम्हाला. सर्व गोष्ट डाऊट घेतलंय. सॉरी. दीपा काय बोलताय तुम्ही हे. डॉक्टर तुमचे फिंगरप्रिंट्स
मॅच नाही झालेत. काय? हो, मी तुझ्यासारखे देव माणसाला एवढा त्रास दिला, तुमच्यावर डाऊट घेतला. मला असं वागायला नको होतं. माझं मन सतत मला सांगायचं की नाही, डॉक्टरांची चौकशी नको करू, पण मी त्याचं ऐकलंच नाही. नाही, हरकत नाही. तुम्ही तुमचं काम करत होता. डॉक्टर, मला कळत नाहीये मी तुमची माफी कशी मागू. आय एम सॉरी डॉक्टर. मी एवढा दिवस स्वतःला खूप स्ट्रॉंग दाखवत होते, पण आज मी नाही रोखू शकले तुम्हाला भेटण्यापासून. डॉक्टर, मी नाही राहू शकत तुमच्या बिना. मी माझ्या मोठ्या मनाने तुमचं आणि डिंपल्सचं लग्न स्वीकार केलंय. डॉक्टर, मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. डॉक्टर, प्लीज मला नका ना जाऊ सोडून. प्लीज डॉक्टर. दिव्या मॅडम, आता या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय. मी परत मागे नाही फिरू शकत. डॉक्टर, मी हे सगळं नाटक करतेय कारण मला सत्य शोधून काढायचं आहे. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. ही दिव्या अशी का वागते? ती खरंच इमोशनल झाली होती की नाटक करते? डिंपल, दार उघड. डिंपल, हा आली. दार उघड लवकर. वय डॉक्टर, एवढं रातचं तुम्ही इथं? डिंपल, फोन कुठे आहे तुझा? कधीपासून फोन ट्राय करतो, लागत का नाहीये? फोन माझा स्विच ऑफ झालाय. दार बंद कर. डॉक्टर, एक तर तुम्ही एवढं रातचं आलाय घरी, कोणी बघितलं तर परत काय म्हणणार? कोणी बघितलं तर ते सोड, मी काय बोलतो ते ऐक. दिव्या आले ते माझ्या रूम मध्ये आता. काय? दिव्या मॅडम तुमच्या रूम मध्ये आल्या होत्या? म्हणजे तुम्ही आता जेलमध्ये जाणार? त्यांना पुरावा घालणार? असं काही होणार नाहीये. ती माफी मागायला आली होती. काय? दिव्या मॅडम आणि तुमची माफी का बरं? तिने माझ्यावर संशय घेतला, मला पोलीस स्टेशनला घेऊन गेली, माझ्या हाताचे ठसे घेतले, पण ते मॅचेस झाले नाही. मला खूप विनाकारण त्रास दिला, याचं तिला वाईट वाटत होतं म्हणून. मग ही चांगली गोष्ट आहे की डॉक्टर. मी तुम्हाला काय म्हणाली होती की तुम्ही अजिबात हार मानू नका, तुम्ही जिंकणार म्हणून. त्या दिव्या मॅडमना तुम्हाला पकडू शकत नाही बघा. मी आज ना लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय खुश आहे. जरा हळू बोल. आता नाही उठणार तुझ्या घरातले? नाही येत. मला सांगा, दिव्या मॅडमने आणखी तुम्हाला काय सांगितलं? काय बोलणार? ती म्हणाली माझं अजूनही तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि काय? आणि काय, मला तुमच्याशी लग्न करायचं. काय? डॉक्टर, आपल्या लग्नाची आता तयारी झाली आणि तुम्ही जर मला धोका दिला ना, तुमचे सगळे कारनामे जाऊन मॅडमला सांगेल. मूर्खच का ग तू? जरा हळू बोल ना. आधी मी काय बोलतो ते ऐकून घे, नंतर रिॲक्ट हो. आधीच ती लाख म्हणेल माझ्याशी लग्न करायचं, पण मी तयार पाहिजे ना. मी तिला स्पष्ट सांगितलं. काय? आता या सगळ्या गोष्टीला उशीर झाला. आता मी नाही तो विचार करू शकत. हा, मग तसं असेल तर ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला काही टेन्शन घेण्यासारखं नाही ना? मला टेन्शन नाहीये, संशय येतो टिम्पल. म्हणजे ती दिव्या खरंच तसं वागतेय की नाटक करतेय? का तिने कुठलं जाळं टाकलंय?
आपण त्या जाळ्यात अडकायला काहीच कळत नाहीये. डॉक्टर तुम्ही म्हणताय तसं असेल ना तर आपलं काय खरं नाही. आपण जेलमध्ये जाऊ बघा. त्या दिव्या मॅडम आहे त्या काय बी करू शकतात. डॉक्टर मला तुमच्याशी लगीन करायचं आहे आणि लगीन करून मोठी हिरण व्हायचंय. मला नाही जायचं जेलमध्ये. डॉक्टर जरा हळू बोल. तिने जाळं टाकलं, आपण जाळ्यात अडकलो नाही अजून. त्याआधी ती खरंच तशी वागते का नाटक करते हे कळून घ्यायला पाहिजे आपल्याला. पण काही असो, तिनं आपल्या दिशेने पावलं टाकण्याच्या आधी आपण 4 पावलं पुढे गेलं पाहिजे. मग आता आपण काय केलं पाहिजे डॉक्टर? काय करायला पाहिजे हे माहिती नाही मला, पण लवकरच काहीतरी ठरवलं पाहिजे. आणि ती जर का आपल्या वाटेत आडवी आली तर मग एक गोळी कायमचा आराम. दार लावून घे. मंगल पूजा करून घे ना पाट्याची. अक्का तुम्ही करा, मी आलेच. अहो तुम्ही आत्यांना समजून सांगा. सारखं समत्या गोष्टीत मोडता घालतात. आता बांगड्या भरायला बायकांनाच येऊ नको म्हणाल्यात. असं जर झालं तर कसं व्हायचं? तुम्ही समजून सांगताय का मी सांगू? मी बघतो तिकडं, तू बस इथं. वय आय थांब ना, आपण इथं बसू. का कशाला? अगं गप्पा मारू ना काय. अरे कसल्या गप्पा मारायच्यात रे? अगं. तुमचं काय चाललंय ना हे मला चांगलं माहिती आहे. हा अगं आज तरी ऐक ना. कशाला आहे तुझं? तुमचे सगळे नाटक काय चाललेत ना ते समजा मला माहिती आहे. रडत बसू नका मग नंतर कराल पश्चाताप. अगं मंगल, तुझ्या लाडक्या लेकीचं लगीन आहे, असं मुकाट्यानंच हळद कुठणार वय? हा जरा हळदीची गाणी बी होऊन जाऊ दे की. या बया, ती गाणी बिनी काय मला जमत नाही. अक्का तुम्हीच म्हणा की एखादं. बया आता मला आठवतंय की नाही काय माहिती. आईला सांग की तू. नाही नाही नग, शिवांचंच गाणं सुरू करते. तुमच्या भाजीची हळद आहे म्हणा की तुम्हीच. बर म्हण. या ग बायानो सायानो, या ग हळद फोडाया, इग मांडवाच्या दारी, इग मांडवाच्या दारी. आलं कुणाचं वाळवान, हळदीबाईचं वाळवान, इग मागती जानवसा, नवरी बाईची मावळण. मंगल पुढच्या 2 वळी घेते मग तू म्हणायचा. म्हणा गाणी म्हणा, हळद कुटा, पण लग्नाच्या टायमाला त्या कंपाऊंडरला नाही कुठला ना आणि मांडवात ना हकलून दिला नाही तर नावाची सरू म्हातारी नाही. माडीचा जानवसा कोण मागती घाई घाई, मागती घाई घाई, नवरी बाईची आत्याबाई, डिंपलची आत्याबाई, नवरी बाईची आत्याबाई. आता मंगल आता तू म्हणायचा गाणं. बया काय वाक्का. मम्मी म्हण की गाणं. काय होतंय त्याला? म्हण. हा म्हणती. मांडवी वाच्या दारी, दोन्ही बाजूनी लावा चाफा, दोन्ही बाजूनी ग चाफा, चाफा दोन्ही बाजूनी ग, चाफा लावा दोन्ही बाजू, ऊन लागत वर बापा, लागत वर बापा, ऊन लागत वर बापा. मम्मी अगं कसला भारी गळा आहे ग तुझा. मला माहितच नव्हतं तुला एवढं चांगलं गाणं म्हणता येतं म्हणून. तू म्हण गाणं. मांडवीच्या वाच्या दारी, कुणाचा ग बोल बाला, कुणाचा ग बोल बाला, डिंपलचा कुरवला, डिंपलचा कुरवला, नवरी बाईचा कुरवला.
मॅडम मला एक कळत नाहीये, आपण अजून डॉक्टरांना अटक का नाही केली आहे? शिखरे, तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, जोपर्यंत 100% खात्री होत नाही तोपर्यंत आपण त्यांना हात लावू शकत नाही. त्यामुळे तेच देवीसिंग आहे याची आपल्याला 100% खात्री होत नाही तोपर्यंत आपण त्यांना अटक करू शकत नाही. म्हणजे आपल्याला आणखी पुरावे शोधावे लागणार तर? हो, जा कामाला लागा. मला काहीही करून पुरावे हवेत. हो मॅडम.